तारीख होती 21 जानेवारी 1984. केरळमधील एका निर्जन रस्त्यावर मध्यरात्री एक कार जळलेल्या अवस्थेत सापडते. आग इतकी भीषण असते की कार जवळजवळ पूर्णपणे राख झाली होती आणि एक जळालेला मृतदेह पडलेला होता. पहिल्या नजरेत ही घटना एक भयानक अपघात वाटते, पण पोलीस जेव्हा या केसचा तपास सुरू करतात तेव्हा त्यांना अशा काही गोष्टी आढळतात ज्यामुळे ही साधी दुर्घटना नसून एक खूप मोठं रहस्य असल्याची शक्यता निर्माण होते. जसं जसं तपास पुढे जातो तसं तसं केसचं गूढ अधिकच गडद होत जातं. एका कारमध्ये सापडलेला मृतदेह, अचानक गायब झालेला एक माणूस आणि एक असा प्लॅन जो इतक्या हुशारीनं आखला गेला होता की अनेक वर्ष पोलिसांनाही त्याचा माग काढता आला नाही. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात रहस्यमय आणि धक्कादायक क्राईम स्टोरीपैकी एक, सुकुमार कुरूप केस. नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन नेता. कहाणीची सुरुवात अलापुझा नावाच्या गावातून होते. 22 जानेवारी 1984. एक माणूस सकाळी रस्त्यानं जात असताना त्यानं पाहिलं रस्त्याच्या कडेला शेतात एक 4 चाकीला आग लागली आहे. तो लगेच कारमधून उतरला आणि शेताजवळ राहणारा एक माणूस ज्याचं नाव राधाकृष्ण ओसरी होतं त्याच्या घरी गेला. त्याला उठवलं, कारमध्ये लागलेल्या आगीबद्दल सांगितलं. तोही कारजवळ गेला. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ड्रायव्हिंग सीटवर एक माणूस जळालेल्या अवस्थेत होतं. त्यानं लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. लागलेली आग विझवली. ती एक ब्लॅक ॲम्बॅसेडर होती. नंबर होता KLQ783. 5:30च्या सुमारास त्यावेळेसचे DSP हरिदासी तिथं पोहोचले. आग विझवली गेली होती. शरीर खूपच जळालेलं होतं. इतकं जळालेलं होतं की शरीराची ओळख पटवणंही कठीण होतं. डेड बॉडी पूर्णपणे जळाली होती. फक्त एकच गोष्ट शिल्लक होती, ती म्हणजे अर्धी जळालेली अंडरवेअर. एका माणसानं गाडी ओळखली. तो म्हणाला, अरे ही तर सुकुमारची गाडी आहे, सुकुमार कुरूप, ज्याचं गाव इथून 5 किलोमीटरवर आहे, चेरियाड नाटगाव. असं वाटलं होतं हा ॲक्सिडेंट आहे. पण ज्यावेळेस DSP हरिदास यांनी आजूबाजूला शोध घेतला त्यावेळेस त्यांना तिथे एक माचीस, पायाचे ठसे, हँड ग्लोव्ज आणि एक चप्पल भेटली. DSPला शंका आली. तिथं शेतामध्ये त्यांनी पोस्टमॉर्टम करायला लावलं आणि काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. डेड बॉडीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. यावरून सिद्ध झालं की ॲक्सिडेंट नसून मर्डर आहे. नंतर त्यांना लक्षात आलं आणखी काही पाहणी करायला पाहिजे. फुफ्फुसाची पाहणी केली. त्यावेळेस श्वास नलिकेत धूर आढळला नाही. नॉर्मल व्यक्ती जर जिवंत आहे तर तो मरताना श्वास घेतो आणि तो श्वास धुरासोबत मध्ये जातो, धूरही मध्ये जातो. पण असं काहीच घडलं नव्हतं. तसंच पोटामध्ये दारूसोबत इथेनॉल अल्कोहोल मिळालं होतं, जे डॉक्टर लोक ॲनेस्थेशिया म्हणूनही वापरतात. तसंच कारचा दरवाजा आतून आणि बाहेरून लॉक नव्हता. जर बाहेरून आणि आतून लॉक नव्हता तर सुकुमारनं बाहेर यायचा प्रयत्न का केला नाही? यावरून हे सिद्ध झालं होतं की ॲक्सिडेंट नसून मर्डर आहे. परंतु DSP हरिदास यांच्या मनात दुसऱ्याच शंका होत्या. एक असा श्रीमंत माणूस जो दुबईला राहतो, जो आलिशान घर बनवतो, ज्याची पगारही खूप चांगली आहे, आणि असं असताना त्याच्या अंगावर कोणतं सोनं नाही आहे, घडी नाही, महागडी वस्तू पण नव्हती. होती फक्त एक अंडरवेअर, ती पण लो क्वालिटीची, साधी. या दरम्यान सुकुमारच्या घरचे लोक आले आणि ते म्हणाले, आम्हाला बॉडी पाहिजे अंतिम संस्कारासाठी. पण DSP हरिदास यांना हे कन्फर्मच नव्हतं की मेलेला माणूस सुकुमार आहे की नाही. त्यांनी बॉडी देण्याचा नकार दिला, पण एक अटीवर बॉडी देण्याचं मान्य केलं. ते म्हणाले, बॉडी मी देतोय, पण ही जाळली जाणार नाही, याला दफन करावं लागेल. घरच्या लोकांनीही ते मान्य केलं आणि दफनविधी पूर्णपणे पार पडला. याच दरम्यान हरिदास यांनी 2 कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये भास्कर पिल्ले यांच्या घरी नजर ठेवायला ठेवले. तर भास्कर पिल्ले हा कोण होता? भास्कर पिल्ले हा सुकुमारचा साडूभाऊ होता. कॉन्स्टेबल त्यांच्यावर नजर ठेवून होते. त्यांनी पाहिलं घरात कोणीच दुःखी नव्हतं. इवन त्या दिवशी घरात चिकन बनवलं गेलं होतं. त्यावेळेस चिकन बनवणं ही केरळमध्ये काही नॉर्मल गोष्ट नव्हती. म्हणजे खुशीच्या, आनंदाच्या, सणाच्या दिवशीच चिकन बनलं जायचं. हे ऐकून DSP हरिदास लगेच भास्कर पिल्लेला बोलवतात. त्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, तुला काय वाटतं हत्या कोणी केली असेल? तो उत्तरला, कुरूपचे दुबईमध्ये खूप शत्रू आहेत, त्यापैकी कोणतरी मारला असेल. चौकशी सुरू होती. तेवढ्यात DSPची नजर त्याच्या शर्टवर गेली. त्याने फुलबाह्यांचं शर्ट घातलं होतं. 80च्या दशकात फुलबाह्याचं शर्ट घालणं हे काय नॉर्मल नव्हतं. एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशीच ते घातलं जायचं. DSP हरिदास यांनी त्याला बाह्यावर करायला लावल्या. त्यांनी नानुकूर केली, पण नंतर बाह्यावर केल्या. पण जे दिसलं ते असामान्य होतं. त्याच्या कोपऱ्याजवळची त्वचा थोडी जळालेली होती. त्याला याबद्दल विचारलं असता त्यानं सांगितलं की त्याचा हात कुठंतरी शेकोटीला आग शेकत असताना जळाला आहे. पण हरिदास यांना ते पटलं नाही. त्यांनी त्याच्या शरीराची झडती घेतली. तेव्हा त्यांना कळालं फक्त हातच नाही तर पाय आणि चेहऱ्याचा थोडासा भागही जळालेला आहे. याबद्दल विचारला असता तो म्हणाला,
आंघोळ करताना उकळलेलं पाणी अंगावर पडलं. तो नेहमी जबाब बदलत होता, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच तो सांगायला सुरुवात करू लागला. तो म्हणाला, कुरूपला मीच मारले. कुरूप मला काम लावून देतो म्हणून दुबईला घेऊन गेला. तिथं खूप काम करून घेतलं, पण मला पैसेच दिले नाही. माझा वापर केला, म्हणून हा राग माझ्या मनात होता. त्यामुळे मी त्याला गाडीत टाकलं, जाळलं आणि मारून टाकलं. या कबूलनाम्यानंतर पोलीस भास्कर पिल्लईच्या घरी गेली. तिथं गेल्यावर मर्डर मिस्ट्री अजूनच गुंतून गेली, कारण भास्करच्या घराच्या मागच्या बाजूच्या बाथरूममध्ये काही जळालेले केस सापडले. त्या केसांना फॉरेन्सिक टीमकडे पाठवलं. तिथंच त्यांना एक नवीन व्हाईट कलरची अँबॅसेडर कार दिसली, जिचा नंबर होता KL 5959. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना कळलं ही कार सुकुमार कुरूप याची आहे. तो जेव्हाही अबुधाबीवरून येतो तेव्हा याच कारमध्ये फिरतो. हरिदास यांच्या मनात एक संशय आला, जो सुकुमार संपूर्ण गावात आपल्या श्रीमंतीचा देखावा करतो. त्यानं यावेळेस ही नवीन गाडी घरी का बरं ठेवली असेल? पुढच्याच दिवशी म्हणजे 23 जानेवारी 1984 रोजी पोलिसांना एक कॉल आला. त्या व्यक्तीनं सांगितलं तो सुकुमार कुरूपचा नातेवाईक आहे आणि एक महत्त्वाची बातमी त्याच्याकडे आहे. पोलीस या केसकडे लक्ष देऊनच होते, पण त्या नातेवाईकानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या नातेवाईकानं खुलासा केला, सुकुमार कुरूप अजून जिवंत आहे. तो पुढे म्हणाला, काल दफनविधी झाल्यानंतर सुकुमारचा ड्रायव्हर पोनप्पन घरी आला होता. त्याला बघून लोक रागवले आणि त्याला मारायला लागले, कारण लोकांना वाटलं ह्यानेच कुरूपला मारले. त्यातील एक जणांनी त्याला वाचवलं आणि मग तो सांगू लागला, कुरूप जिवंत आहे, त्यांनीच मला निरोप घेऊन पाठवलं आहे. त्यानं पुढं सांगितलं की काल रात्री कुरूप आणि मी घरी येत असताना एका माणसाचा त्यांच्याकडून ॲक्सिडेंट झाला. त्यांनी त्या माणसाला गाडीत टाकून जाळले आणि पळून गेले. त्याला विचारलं, मग पळून तरी कुठं गेलाय बाबा तो? तर तो म्हणाला, आग लावल्यानंतर लगेचच सकाळी तिथून 70 किलोमीटर अंतरावर अलवा नावाचं एक गाव आहे, तिथं ते गेलेत आणि अलंकार नावाच्या लॉजमध्ये एक रूम बुक केली आहे. आता DSP हरिदासकडं 2 कथा होत्या, एक भास्करची आणि एक पोनियप्पनची. दोन्ही कथा ऐकल्यानंतर त्याला दोन्ही खोट्या वाटत होत्या, कारण पोस्टमार्टममध्ये कुठंच ॲक्सिडेंटच्या जखमा नव्हत्या, म्हणून हे सिद्ध झालं होतं की पोनप्पन खोटं बोलतोय. मग एक टीम अलंकार लॉजला गेली. तिथं कुरूपचा फोटो दाखवण्यात आला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी लगेच ओळखलं की हा कुरूप आहे, पण वेळ निघून गेली होती. काही तासापूर्वीच कुरूप तिथून निघून गेला होता. भास्करला खाक्या दाखवतात सगळी स्टोरी कळाली, पण ह्या कथेला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागणार आहे. 1946 मध्ये सुकुमार कुरूपचं खरं नाव गोपाल कृष्ण कुरूप असं होतं. 1946 मध्ये त्याचा जन्म झाला होता. अभ्यासात तो जास्त हुशार नव्हता, पण घरच्यांच्या ओळखीनं तो एअरफोर्समध्ये भरती झाला. नंतर तो मुंबईला गेला. त्या काळात मुंबईला बॉम्बे म्हटलं जायचं. तिथं त्याची ओळख सरसम्मा नावाच्या मुलीशी झाली. सरसम्मा एक नर्स होती. भेटीचं रूपांतर प्रेमात झालं, पण घरच्यांचा विरोध होता, कारण त्या मुलीची आई कुरूपच्या आजीकडं कामाला होती. तरी पण कुरूपने कुणाला न सांगता गुपचूपपणे तिच्याशी लग्न ओळखून घेतलं. एअरफोर्समध्ये काही दिवस त्यांनी काम केलं, पण तिथं त्याचं कामात मनच लागलं नाही. तो तिथं बोर झाला. त्यानं काही दिवसाची सुट्टी घेतली आणि घरी आला. पण सुट्टी संपल्यावरही त्यानं ड्युटी जॉईन केली नाही. इंडियन एअरफोर्सने त्याला फरारी घोषित केलं आणि त्याच्यावर कारवाई सुरू केली. कुरूपला माहिती होतं एअरफोर्सच्या जाळ्यात जर आपण सापडलो तर कठोर कारवाई होईल, म्हणून त्यानं एक लोकल पोलिसाच्या मदतीनं एक फेक डेथ सर्टिफिकेट बनवून घेतलं लाच देऊन, आणि फेक डेथ सर्टिफिकेट एअरफोर्समध्ये सबमिट केलं. एअरफोर्समध्ये सर्टिफिकेट सबमिट झाल्यानंतर त्याच्यावरची कारवाई वापस घेतली. त्यानंतर गोपाल कृष्णनं एक नवीन नाव धारण केलं, जे होतं सुकुमार कुरूप. 1970 मध्ये बायकोला घेऊन तो अबुधाबीला गेला. तिथं मरीन ऑपरेशन कंपनी जॉईन केली. तसंच त्याच्या बायकोला पण तिथल्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी मिळाली होती. अबुधाबीमध्ये तो ऐशोआरामाचं जीवन जगत होता. तो खूप पार्ट्याच करायचा, त्यामुळे त्याची ओळख पण खूप वाढली होती. त्याला तिथंच 2 मुलंही झाली. सर्व काही लक्झरी लाईफप्रमाणे सुरू होतं. मध्ये मध्ये तो गावी यायचा. आल्यानंतर त्याला वाटलं की गावाकडेही आपलं एक घर असायला पाहिजे, म्हणून त्यानं आलापूजाच्या वांडाणामध्ये एक जमीन विकत घेतली होती. त्यावर एक आलिशान घर बनवण्याची प्रक्रिया पण सुरू केली होती. याच काळामध्ये 1982 मध्ये अबुधाबीच्या आसपासच्या देशांमध्ये आणि अबुधाबीमध्ये सुद्धा आर्थिक मंदी आली. त्यामुळे जुन्या लोकांना काढून नवीन लोकांना कमी पगारावर ठेवण्यात येऊ लागलं. कुरूपला एक कळालं होतं की त्याला पण कंपनीतून काढून टाकणार आहेत. हे कळाल्यावर तो टेन्शनमध्ये आला, कारण फालतू खर्चामुळे बँक बॅलन्स जास्त नव्हता. टेन्शनमध्ये त्याच्या हातात एक मासिक पडलं. त्या मासिकामध्ये एक जर्मन केसबद्दल लिहिलं होतं. त्यामध्ये एक जर्मन माणसानं आपल्या मृत्यूचा खोटा बनाव रचून इन्शुरन्स कंपनीकडून लाखो रुपये उकळले होते. हे बघून त्याच्या मनात एक खुराफती कल्पना आली. त्यानुसार
तो ऑक्टोबर 1983मध्ये स्वतःचं 7 लाख रुपयाचा इन्शुरन्स काढतो. या 7 लाख रुपयाची किंमत जर आजच्या काळात इन्फ्लेशननं काढली तर 1.2 ते 1.5 करोड रुपये होतात. या प्लॅनमध्ये शाहूला सामील करून घेतलं. शाहू हा त्याचा जवळचा मित्र होता. तो त्याच्या गावाकडचाही होता आणि त्याच्यासोबत सेम कंपनीत कामही करत होता. त्यानंतर त्यांनी त्याच्या साडूभावाला म्हणजेच भास्कर पिल्लईला सुद्धा या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं. या प्लॅननुसार त्यानं साडूभावाला सांगितलं की एक सेकंड हँड कार विकत घ्यायची आहे. ती घेतलीही गेली. नंतर शाहू आणि कुरूप दोघंही भारतात आले. विमानतळावर त्याचा ड्रायव्हर पोनप्पन त्यांना न्यायला आला होता. पोनप्पनला पण पैशाचं आमिष दाखवलं आणि त्याला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं. प्लॅननुसार एक अशी डेथ बॉडी शोधायची याची अंगकाठी कुरूपसारखी असेल. त्यासाठी अल्लापुजाच्या मेडिकल कॉलेजमध्ये ते गेले. तिथं काही दिवस त्यांनी वाट पाहिली. वाट पाहिल्यानंतरही त्यांना डेड बॉडी काही मिळाली नाही. मग ते अशा डेड बॉडीच्या शोधात निघले जी बेवारस असेल आणि त्या बॉडीला कुणी क्लेम करणार नसेल. पण त्यांची आशा इथंही फोल ठरली. कब्रिस्तानमध्ये गेले पण तिथंही निराशाच पदरी पडली. यामुळे सुकुमार कुरूप चांगलाच संतापला होता आणि त्यानं एक प्रस्ताव सगळ्यांसमोर ठेवला. एका जिवंत माणसाला मारायचं आणि त्याची बॉडी यूज करायची. सर्वांना ही कल्पना मान्य होती कारण सर्वांनाच पैसे मिळणार होते. मग 21 जानेवारी 1984च्या रात्री 8:30 वाजताच्या सुमारास सर्व दारू प्यायला बसले आणि प्लॅन बनवू लागले की कसं करायचं काय करायचं. जवळपास 10च्या सुमारास चौघेही 2 अँबॅसिडर कारमध्ये बसून अलापुझा ते तिरुवनंतपुरम मार्गाने जायला निघाले. त्यावेळेस हा हायवे होता ज्याला NH-47 म्हणायचे. त्या रस्त्यानं कार घेऊन ते निघाले. त्यांचा प्लॅन होता की रस्त्यानं त्यांना जो माणूस मिळेल ज्याची शरीर यष्टी आणि वय सुकुमारसारखा असेल त्याला उचलायचं. ड्रायव्हर पोनप्पन गाडी घेऊन पुढं चालत होता. त्याच्या मागच्या सीटवर भास्कर पिल्लई आणि साहू होते आणि मागच्या गाडीमध्ये सुकुमार कुरूप होता. खूप वेळ ट्राय करून पण त्यांना कोणीच भेटलं नाही. शेवटी थकून ते अलापुझाला वापस आले. पण अजून एक लास्ट ट्राय म्हणून एक चक्कर मारायची ठरवली. पुन्हा ते तिरुवनंतपुरमच्या रस्त्यानं निघाले. मध्यरात्री त्यांनी पाहिलं एक माणूस त्यांना लिफ्ट मागतोय आणि ते बघून ते एकदम खुश झाले कारण त्या माणसाची शरीर यष्टी आणि वय सुकुमारसोबत मॅच करत होतं. त्या माणसाकडे त्यांनी गाडी थांबवली आणि विचारलं, काय भाऊ तुम्हाला कुठं जायचं आहे? तर त्यांनी सांगितलं, मला अलापुझाला घेऊन जाताल का तुम्ही? तर पोनप्पन लगेच म्हणाला, हो आम्ही अलापुझाला तुम्हाला घेऊन जाऊ, आम्ही तिकडंच निघालो असं म्हणून त्याला लिफ्ट दिली. ते अलापुझाकडे निघाले पण मध्येच एका मधल्या रस्त्यानं त्यांनी गाडी वळवली. त्या व्यक्तीने विचारलं असता भास्कर त्याला म्हणाला की त्यांचा एक नातेवाईक इथल्या गावात राहतोय आणि त्याच्याकडे एक काम आहे, ते काम करून अलापुझाला जायचं असं म्हणून त्यांनी त्याला दारू ऑफर केली. त्या व्यक्तीने सांगितलं की तो दारू पित नाही. हे ऐकून भास्करला राग आला. त्याने त्याला जबरदस्ती इथेनॉल मिश्रित दारू पाजली आणि इथेनॉलनं आपलं काम सुरू केलं. थोडाच वेळात तो माणूस बेशुद्ध पडला. बेशुद्ध झाल्यानंतर लगेचच भास्कर आणि शाहूनं त्याचा टॉवेलने गळा आवळला. त्याला घरी घेऊन गेले. त्याचे बाथरूममध्ये कपडे बदलले आणि पुन्हा एकदा ब्लॅक ॲम्बॅसेडरमध्ये टाकून शेतामध्ये नेलं. सोबत 10 लिटर पेट्रोल आणलं होतं, ते टाकून त्याला जाळून टाकलं. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही चालाक असला तरी त्याची काहीतरी चूक तो करतोच. ती चूक होती अंडरवेअर न बदलण्याची. पोलिसांनी तातडीनं बाकीच्या गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम घेतली होती. त्यांनी शाहूचा पत्ता इमिग्रेशन डिपार्टमेंटमधून काढला आणि त्याच्या गावी जाऊन त्याला अटक केली. तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तो कोचीवरून अबुधाबीला जाणार होता पण त्यापूर्वीच तो पकडला गेला. पण आता एक मोठा प्रश्न होता, जर कुरूप जिवंत आहे तर मेलेला माणूस कोण? यासाठी DSP हरिदास यांनी जवळपासच्या मिसिंग कंप्लेंट्स बघायला सुरुवात केल्या, खंगाळायला सुरुवात केल्या. इकडे सुकुमार आणि पोनप्पन भूतानला निघून गेले होते. इकडे पोलिसांना एक मिसिंग रिपोर्ट मिळाली. 2 दिवसापूर्वी NK चाको नावाचा एक माणूस मिसिंग झाल्याची तक्रार होती. त्याला शेवटी 21 जानेवारीला रात्री TB जंक्शनवर बघितलं होतं. तो रील डिलिव्हरीचं काम करायचा. त्या रात्री तो हरी टॉकीजला रील डिलिव्हरी करायला गेला होता. त्याची बायको 6 महिन्याची प्रेग्नेंट होती. त्या रात्रीही तो रील डिलिव्हरी करून वापस घराकडे निघाला होता. रात्र फार झाली होती. त्या रात्री त्याला TB जंक्शनपर्यंत सोडायला हरी टॉकीजचा मालकाचा मुलगा श्रीनिवास गेला होता. श्रीनिवासने चाकोला म्हटलं, रात्र खूप झाली आहे, आज इथंच थांब. पण तो म्हणाला, आज थांबून चालणार नाही. उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि माझी बायको पण प्रेग्नेंट आहे. मला उद्या तिच्यासोबत चर्चला जायचं आहे. थोड्या वेळानं श्रीनिवास तिथून निघून गेला आणि सुकुमार कुरूपच्या जाळ्यात चाको सापडला. एक संयोगाची गोष्ट म्हणजे ज्या फिल्मची रील त्यानं डिलिव्हर केली होती त्या चित्रपटाचं नाव होतं केनी. केनी म्हणजे स्ट्रॅप आणि मराठीमध्ये अर्थ काढला तर त्याचा अर्थ होतो जाळं. म्हणजेच सुकुमारच्या जाळ्यामध्ये चाको फासला होता. कन्फर्म झालं होतं, जो मेला होता तो चाकोच होता.
पण अजूनही फॉरेन्सिक रिपोर्ट पूर्णतः हातात नव्हती. म्हणून DSP हरिदास यांनी 1 फेब्रुवारी 1984ला पुन्हा कबर खोदायला सुरुवात केली आणि चाकूचं शरीर बाहेर काढलं. पुन्हा पोस्टमार्टम झालं. हे देशातलं पहिलं असं पोस्टमार्टम होतं ज्या केसमध्ये सुपर इम्पोजिशन या टेक्निकचा वापर केला होता. सुपर इम्पोजिशन म्हणजे अशी टेक्निक ज्यामध्ये डोक्याच्या हाडाचा एक्सरे करून रिअल फेससोबत मॅच केला जातो. आणि ते मॅच झालं. केस सॉल्व्ह झाली होती. 2 लोकांना अटक झाली होती, पण सुकुमार कुरूप आणि त्याचा ड्रायव्हर गायब होते. ते दोघेही भूतानवरून आले होते वापस, कारण त्यांच्याकडचे पैसे संपले होते. ते केरळमध्ये वापस आले. ड्रायव्हर घरी जाताना पकडला गेला, पण सुकुमार कुरूप पुन्हा शिताफीनं पळून गेला होता. पोलिसांना कळालं तो मध्य प्रदेशवरून बॉम्बेला गेलाय. पोलीस वापस मध्य प्रदेशला आले, नंतर मुंबईला पोहोचले, पण तोपर्यंत सुकुमार कुरूप तिथूनही गायब झाला होता. पोलिसांना मध्ये मध्ये खबरा मिळत होत्या तो सौदी अरबला, लॉस वेगसला, मलेशियाला आहे. पोलीस तिथपर्यंत पोहोचले, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. शेवटी 1987ला चार्जशीट दाखल झाली. शाहू सुटला कारण तो माफीचा साक्षीदार झाला होता आणि कोर्टानं 14 फेब्रुवारी 1991ला भास्कर पिल्लई आणि पोनप्पनला जन्मठेपेची शिक्षा दिली. काही वर्ष उलटले आणि 1991ला एक लीड मिळाली, ज्यामध्ये केरळची एक महिला जी बिहारच्या धनबादमध्ये एक नर्स म्हणून कामाला होती, तिनं सुकुमार कुरूपला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं. पोलीस तिथं पोहोचले. तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं त्या हॉस्पिटलमध्ये एक PS जोशी नावाचा रुग्ण भरती होता. नर्स केरळची होती आणि या केसबद्दल तिला चांगलीच माहिती होती. त्यामुळं पुष्टी करण्यासाठी तिनं पेशंटला घरच्यांबद्दल, त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले, पण त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी PS जोशी नावाचा व्यक्ती अचानक हॉस्पिटलमधून गायब झाला. एवढंच नाही तर त्याचे मेडिकल रेकॉर्ड्स पण गायब झाले. अजून तपासात पोलिसांच्या लक्षात आलं की PS जोशी नावाची व्यक्ती आसाम, ओडिसा, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉलसोबत भारताच्या 9 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. पण सगळीकडे तपास केल्यानंतरही परिणाम शून्य आला. पण एक गोष्ट सगळ्या डॉक्टरकडून सारखी येत होती, ती म्हणजे त्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित गंभीर आजार होता आणि तो फक्त काही महिने जगू शकत होता. हे पोलिसांना कळालं, पण हे ऑफिशियली कन्फर्म नव्हतं की सुकुमार कुरूप मेला आहे की जिवंत. म्हणून त्याचा शोध पुन्हा सुरू झाला. त्यानंतर 8 वर्ष 4 अंडरकव्हर एजंट त्याच्या घराच्या बाजूला शेजारी म्हणून राहिले, पण काहीही माहिती मिळाली नाही. शेवटी 1996ला केस क्लोज करण्यात आली, पण पोलीस त्याच्या बायकोचे आणि नातेवाईकांचे कॉल सर्व्हेलन्सवर ठेवत होते. आता या घटनेला 24 वर्ष उलटून गेली होती. 2008मध्ये पोलिसांच्या लक्षात आलं की एक नंबरवरून नेहमी त्याच्या घरी आणि नातेवाईकांना कॉल येतो. तपासानंतर कळालं हा नंबर अबुधाबीचा आहे. पोलिसांनी काही आठवडे अजून तपास केला. त्यांना कळालं की हा नंबर सुकुमार कुरूपचाच असावा. त्यांना खात्री पटली होती या गोष्टीची. पोलिसांची एक टीम अबुधाबीला पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, पण ही न्यूज मीडियामध्ये लीक झाली आणि अचानक त्या नंबरवरून येणारा कॉल बंद झाला आणि नंतर तो नंबर आउट ऑफ नेटवर्क दाखवू लागला. पोलिसांना एक खूप मोठं अपयश पुन्हा एकदा आलं होतं. 2010मध्येही एक घटना घडली. 12 नोव्हेंबर 2010 रोजी सुकुमारच्या मुलाचं लग्न होतं. पत्रिकेवर लिहिलं होतं सन ऑफ श्री सुकुमार कुरूप. हे वाक्य वाचायला नॉर्मल वाटत असलं तरी जर सुकुमार मेलेला आहे, मग स्त्रीऐवजी त्यांनी स्वर्गवासी का नाही लावलं? या घटनेचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी लग्नात आलेल्या सर्वांवर नजर ठेवायला सुरुवात केली, पण यावेळीही काहीही हाती लागलं नाही. 2018मध्ये चाकूच्या बायकोने म्हणजे शांतम्माने सुकुमार कुरूप आणि सर्व गुन्हेगारांना माफ केलं. पण चाकूचा मुलगा जितीन म्हणतो, जोपर्यंत सुकुमार पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत वडिलांच्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. ड्रायव्हर पोनप्पन शिक्षा पूर्ण केल्यानंतर 1 वर्षानं वारला. भास्कर पिल्लई आणि त्याची बायको आलापूजा जवळच्या गावात राहतात. शाहूही त्याच्या गावात राहतो आणि मासे विकतोय. यानंतर या घटनेवर आधारित अनेक चित्रपट आले, परंतु 3 चित्रपट लोकांमध्ये खूप चर्चेचा विषय बनले. एक होता NH-47, जो त्याच वर्षी 1984मध्ये आला होता. त्यानंतर 2016मध्ये आलेला पेन्नेयम आणि 2021मध्ये कुरूप, ज्याच्यामध्ये दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत होता. एक माणूस ज्यानं पैशासाठी एक भयानक कट रचला, एक गुन्हा ज्यामुळे एक निरपराध व्यक्तीचं आयुष्य संपलं आणि एक असा प्लॅन ज्याच्यामुळं संपूर्ण देश अनेक वर्ष गोंधळात पडला. आणि या सगळ्या घटनेचं कारण होता सुकुमार कुरूप, एक असं नाव जे आजही भारतातील सर्वात मोठ्या फरार गुन्हेगारामध्ये घेतलं जातं. इतकी वर्ष उलटून गेली, पण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तो अजून जिवंत आहे का? जर तो जिवंत आहे तर तो कुठे आहे? तो कुठेतरी दुसऱ्या नावानं जगतोय का? त्याच्या बायका मुलांचं पुढं काय होत असेल?
हे सत्य नेहमी अंधारातच हरवून गेले आहे का? कदाचित या प्रश्नांची उत्तर कधीच मिळणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, काही गुन्हे काळाच्या ओघात विसरले जात नाहीत. ते एक गूढ बनून इतिहासात जिवंत राहतात.